हाय मुलांनो, आज आपण 3.3 लेसन बघणार आहोत. त्याचं नाव आहे द ॲनिमल वर्ल्ड. ॲनिमल म्हणजे प्राणी आणि वर्ल्ड म्हणजे जग. तर प्राण्यांचं जग आपण बघणार आहोत. वी आर ऑल ॲनिमल्स फ्रॉम द क्राउलिंग वॉर्म टू द मायटी लायन. आपण सगळे ॲनिमल्स म्हणजे आपण सगळे प्राणी आहोत. जी छोटीशी आळी असते की नाही, क्राउलिंग म्हणजे अशी रांगत चालणारी जी आळी आहे की नाही, त्याच्यापासून म्हणजे छोट्यातल्या छोट्या आळीपासून ते मोठा शक्तिशाली जो लायन म्हणजे सिंह आहे. मायटी म्हणजे काय, सगळ्यात शक्तिशाली शक्तिमान असा सिंह आहे. तर ते सगळे काय आहेत, ॲनिमल आहेत. इवन ह्युमन बिईंग्स आर ॲनिमल्स. तर माणूस सुद्धा ॲनिमल म्हणजे प्राणी आहे. तर माणसाला मनुष्य प्राणी असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे छोट्यातली छोटी आळी ती मोठ्यातला मोठा शक्तिमान सिंह आणि माणसे हे सुद्धा सगळे प्राणी आहेत. मोस्ट ॲनिमल्स कॅन मूव्ह अबाउट फ्रीली. तर ह्या प्राण्यांपैकी जास्त तर जे प्राणी आहेत ते फ्रीली म्हणजे मोकळेपणाने फिरू शकतात. Their diet consists of plants and other small animals. आता ह्या प्राण्यांचं डाएट म्हणजे आहार म्हणजे खाणं, जेवण, अन्न. तर ह्या प्राण्यांचं अन्न काय आहे, तर त्याच्यामध्ये प्लांट्स म्हणजे वनस्पती आणि दुसरे छोटे प्राणी ते खातात. दे टू हॅव सेन्स ऑर्गन्स. सगळ्या प्राण्यांना सेन्स ऑर्गन्स म्हणजे ज्ञानेंद्रिय असतात. आपल्याला आहेत की नाही, जसे डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ हे आपले 5 सेन्स ऑर्गन्स आहेत की नाही, ज्ञानेंद्रिय आहेत, तसे सगळ्या प्राण्यांना असतात. कम लेट अस अरेंज सम ऑफ द ॲनिमल्स इन टू ग्रुप्स. आता खूप सारे प्राणी आहेत, हो की नाही. जसं तुमचं स्कूलमध्ये बघा, तुम्ही खूप सारी मुलं असतात, तर तुम्हाला काय केलं जातं, तुमचे क्लासेस बनवले जातात. फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, हो ना. मग तसंच हे खूप सारे प्राणी आहेत. मग आपण त्यांचे काय करूयात, ग्रुप बनवूयात. ओके. आता फर्स्ट ग्रुप आहे मॅमल्स. मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी. तर सस्तन म्हणजे काय, तर असे प्राणी जे आपल्या पिल्लांना जन्म देतात, म्हणजे अंडी घालत नाहीत, ते डायरेक्ट जन्म देतात. तर म्हणजे मॅमल्स. मॅमल्स नर्स देअर यंग वन्स. नर्स म्हणजे दूध पाजणे. हे जे मॅमल्स आहेत, सस्तन प्राणी आहेत, ते आपल्या पिलांना दूध पाजतात. यंग वन्स आर फेड ऑन देअर मदर्स मिल्क. तर त्यांचे जे छोटे बाळ असतात ते आईच्या दुधावरती जगत असतात. दीज ॲनिमल्स हॅव 4 लिम्स, हँड्स ऑर लेग्स अँड अ टेल. आता हे जे मॅमल्स आहेत, तर त्या प्राण्यांना 4 लिम्स म्हणजे अवयव, म्हणजे जसं की हात, पाय असे मिळून 4 असतात आणि त्यांना एक शेपूट असते. ठीक आहे. हे पुढचे, आता समजा हा कुत्रा आहे, तर ह्याला बघा 4 पाय आहेत, हो ना. मांजरीला पण 4 पाय, शेपटी. कुत्र्याला पण शेपटी असते. हा कॅमल आहे, उंट आहे, तर त्याला सुद्धा 4 पाय आहेत आणि शेपटी आहे. ठीक आहे. मंकीला सुद्धा हे 2 पाय, 2 हात आणि अशी शेपटी आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांना 4 हात किंवा पाय असतात आणि एक शेपूट असते. दे हॅव फर ऑर हेअर ऑन देअर बॉडीज. त्यांच्या शरीरावरती फर म्हणजे काय, जी केसं असतात की नाही. आता मांजरीला बघा खूप सारे असे उबदार केस असतात, त्याला फर म्हणतात. ठीक आहे. त्याचप्रमाणे कुत्र्याला त्या तुलनेमध्ये कमी केस असतात अंगावरती. ह्युमन बिईंग्स आर ऑल्सो मॅमल्स बट दे डू नॉट हॅव अ टेल. आता आपण माणसे आहोत ना, तर ते सुद्धा मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी आहोत, पण आपल्याला शेपूट नाही आहे. सम ऑफ मॅमल्स आर. आता इथे काही मॅमल्सचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, जसं की आत्ता सांगितलं कॅट मांजर, डॉग कुत्रा, कॅमल उंट आणि मंकी म्हणजे माकड. तर हे सगळे मॅमल्स आहेत, म्हणजे ते बाळांना जन्म देतात आणि बाळांना दूध पाजतात. ठीक आहे. सेकंड आहे रेप्टाइल्स. रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी. दीज ॲनिमल्स हॅव अ हार्ड अँड स्केली स्किन. आता हे जे सरपटणारे प्राणी आहेत, तर त्यांची जी स्किन असते, अंगावरची जी त्वचा असते, ती कडक असते आणि स्केली म्हणजे असे खवले असलेली असते. दे आर ऑलवेज बॉर्न ऑन लँड. ते नेहमी जमिनीवरती जन्म घेतात.
सम ऑफ दीज ॲनिमल्स हॅव 4 legs. त्यातल्या काही ॲनिमल्सला, प्राण्यांना 4 पाय असतात. स्नेक्स हॅव नो लेग्स ॲट ऑल. आता स्नेक म्हणजे साप सुद्धा सरपटणारा प्राणी आहे, पण त्याला पाय नसतात. सम ऑफ द रेप्टाइल्स आर. आता काही सरपटणाऱ्या प्राण्यांचे इथं उदाहरणे दिलेली आहेत, एक्झाम्पल दिलेले आहेत. तर हा आहे स्नेक म्हणजे साप, टॉर्टाइज म्हणजे कासव, लिझार्ड म्हणजे पाल. ठीक आहे. आता आपण बघूयात बर्ड्स म्हणजे पक्षी. बर्ड्स कम आउट ऑफ द एग्स. आता पक्षी कुठून बाहेर येतात? अंड्यामधून बाहेर येतात. दे हॅव 2 legs. त्यांना 2 पाय असतात. दे हॅव फेदर्स ऑन देअर बॉडी टू कीप देम वॉर्म. त्यांना स्वतःला गरम ठेवण्यासाठी त्यांच्या शरीरावरती फेदर्स म्हणजे पिसे असतात. ऑल बर्ड्स हॅव अ बिल ऑर अ बीक. प्रत्येक पक्षाला बीक म्हणजे चोच असते. दे पेक ॲट देअर फूड विथ द बिक्स. ते त्यांच्या चोचीने त्यांचं अन्न खातात. मेनी बर्ड्स कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ देअर विंग्स. तर जे पक्षी आहेत त्यातले जास्त करून पक्षी जे आहेत ते त्यांच्या पंखांनी उडू शकतात, पंखांच्या मदतीने उडू शकतात. Birds like ducks and swans have paddle-like feet to help them swim in water. तर बदक किंवा जे स्वॅन आहे, राजहंस आहे, तर ह्यांच्या पायामध्ये ना, पायाच्या बोटांमध्ये असं एक पातळ स्किनची लेयर असते त्वचेसारखं, तर त्याला पॅडल लाईक फीट म्हणतात. त्यांचे जे पाय आहेत ते पॅडलसारखे असतात आणि त्याच्यामुळे त्यांना पाण्यामध्ये पोहण्यास मदत होते. सम ऑफ द बर्ड्स अराउंड अस आर. आता आपल्या आजूबाजूला असलेले काही प्राण्यांची उदाहरणे दिलेली आहेत. तर पॅरेट म्हणजे पोपट, क्रो म्हणजे कावळा, स्पॅरो म्हणजे चिमणी, पिजन म्हणजे कबूतर, स्वॅन म्हणजे राजहंस किंवा हंस आणि डक म्हणजे बदक. ठीक आहे. आता बघूयात बिग्स, फीट अँड क्लॉज ऑफ बर्ड्स. आता बिग्स म्हणजे चोच, फीट म्हणजे त्यांचे पाय आणि क्लॉज म्हणजे पायाची जी नखे असतात ना, तर ती. त्याच्यावरून कसं पक्ष्यांचं ग्रुप केलेले आहेत ते बघूयात. शॉर्ट बिग्स. शॉर्ट म्हणजे छोटी चोच असणारे पक्षी. स्पॅरोज अँड पिजन्स हॅव शॉर्ट बिग्स. तर चिमणी आणि कबूतर यांना छोटीशी चोच असते. दे यूज देअर बिग्स फॉर इटिंग सीड्स अँड ग्रेन्स. तर सीड म्हणजे बिया आणि ग्रेन्स म्हणजे छोटे धान्य, जसं की गहू, ज्वारी, तांदूळ यासारखं धान्य खाण्यासाठी ते त्यांच्या चोचीचा वापर करतात. नेक्स्ट आहे कर्व्ड बिग. कर्व म्हणजे अशी वाकलेली बघा, तर तशी चोच. ईगल्स अँड वल्चर्स हॅव कर्व्ड बिग्स. आता ईगल म्हणजे गरुड आणि वल्चर म्हणजे गिधाड, तर ह्यांची जी चोच असते ती बघा अशी वळणदार किंवा वाकलेली असते. दे यूज देअर बिग्स फॉर टिअरिंग द फ्लेश ऑफ ॲनिमल्स. तर अशा प्रकारची जी चोच असते त्याने ते काय करतात, तर जे ॲनिमल्सचं जे फ्लेश आहे म्हणजे मांस आहे ते तोडण्यासाठी त्यांना मदत होते. ब्रॉड अँड फ्लॅट बिग्स. तर ब्रॉड म्हणजे अशी रुंद, मोठी आणि फ्लॅट म्हणजे चपटी अशी चोच. द डक हॅज अ ब्रॉड अँड फ्लॅट बिग. आता बदकाची चोच बघितली का कधी तुम्ही? अशी रुंद असते आणि ती फ्लॅट म्हणजे सपाट असते, चपटी असते. ठीक आहे. आता हे झालं चोचीवरून यांचे 3 पार्ट होते. आता फीट अँड क्लॉज, आपण पाय आणि त्यांची नखे बघूयात. पर्चिंग बर्ड्स. पर्चिंग म्हणजे चढणारे, झाडावर चढणारे पक्षी. बर्ड्स लाईक द क्रो, पिजन अँड स्पॅरो हॅव 3 toes इन फ्रंट अँड 1 toe ॲट द बॅक. आता जे क्रो म्हणजे कावळा, पिजन म्हणजे कबूतर आणि स्पॅरो म्हणजे चिमणी, तर ह्यांच्या पायाची जी बोटे आहेत ना, तर त्यातली 3 बोटं आहेत ना पायाची, टोज म्हणजे पायाची बोटे, ती 3 बोटे पुढे असतात आणि एक बोट जे आहे ते मागे असते. दीज toes help the birds to hold on the branches of trees. आणि त्यांच्या अशा या पायाच्या रचनेमुळे ते झाडाची फांदी सहजपणे धरू शकतात, घट्ट धरू शकतात. असे त्यांची जी पायाची बोटं आहेत ती त्यांना झाडाची फांदी, ब्रांच म्हणजे काय, फांदी, झाडाची फांदी धरण्यासाठी मदत करतात आणि त्यामुळे ते झाडावरती बसू शकतात.
ठीक आहे. आता क्लाइम्बिंग बर्ड्स, क्लाइम्बिंग म्हणजे चढणारे, झाडावर चढणारे पक्षी. द पॅरेट हॅज 2 toes पॉइंटिंग फॉरवर्ड अँड 2 पॉइंटिंग बॅक. तर पॅरेट म्हणजे पोपट. पोपटाच्या पायाची 2 बोटे पुढे असतात आणि 2 बोटे मागे असतात. दीज टोज हेल्प द पॅरेट टू क्लाइम्ब ट्रीज. आणि या पायांच्या बोटांमुळे त्याला पोपटाला झाडावरती चढण्यासाठी मदत करतात. फ्लेश इटिंग बर्ड्स, फ्लेश म्हणजे मांस, प्राण्यांचं जे मांस असतं ना ते खाणारे पक्षी. ईगल्स अँड वल्चर्स हॅव स्ट्रॉंग क्लॉज. आता ईगल म्हणजे गरुड आणि वल्चर म्हणजे गिधाड. तर ह्यांच्या पायाचे जे क्लॉज म्हणजे नखे असतात ना ते बघा असे स्ट्रॉंग असतात, मजबूत असतात आणि शार्प असतात. दीज हेल्प देम टू कॅच स्मॉल ॲनिमल्स फॉर फूड. आणि ह्यामुळे ते काय करतात, छोट्या ॲनिमलला पकडतात आणि ते अन्न म्हणून खातात. स्विमिंग बर्ड्स, पोहणारे पक्षी. डक्स अँड स्वॅन्स हॅव वेब्ड फीट. आता डक म्हणजे बदक आणि स्वॅन म्हणजे हंस. तर त्यांचे जे पाय असतात ना तर त्या पायांच्या बोटामध्ये बघा असा पडदा असतो, असे पडदे असलेले पाय असतात. दीज हेल्प देम टू स्विम इन वॉटर. आणि त्याच्यामुळे ते पाण्यामध्ये पोहू शकतात, त्यांना पाण्यामध्ये पोहण्यास मदत होते. सी ॲनिमल्स, सी म्हणजे समुद्र, समुद्रातले प्राणी. दीज ॲनिमल्स ऑलवेज लिव्ह इन वॉटर. आता जे समुद्रामधले प्राणी असतात ना ते कायम पाण्यामध्येच राहतात. दे कॅन स्विम इन वॉटर, ते पाण्यामध्ये पोहू शकतात. सम ऑफ द सी ॲनिमल्स आर. आता खाली काही सी ॲनिमल्सचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. जसं आता हा व्हेल मासा, ऑक्टोपस, सी हॉर्स, फिश, स्टारफिश, हे सगळे समुद्रामध्ये असतात. लँड अँड वॉटर ॲनिमल्स. आता काही प्राणी असे आहेत जे जमिनीवर पण राहतात आणि पाण्यामध्ये पण राहतात, दोन्ही ठिकाणी राहू शकतात. आता मासा बघा फक्त पाण्यात राहतो, मासा जमिनीवर राहू शकतो का, तर नाही. किंवा कुत्रा, मांजर हे जमिनीवर राहणारे प्राणी आहेत, ते पाण्यात राहू शकतात का, नाही राहू शकत, ते पाण्यात बुडून जातील की नाही. तर काही प्राणी असे आहेत ते जमिनीवर पण राहतात आणि पाण्यामध्ये पण राहतात. दीज ॲनिमल्स कॅन लिव्ह ऑन लँड अँड इन वॉटर. हे प्राणी जमिनीवर पण राहतात, पाण्यात पण राहतात. सम ऑफ देम आर, त्यांचे एक्झाम्पल्स काय, फ्रॉग म्हणजे बेडूक, बेडूक हे जमिनीवर पण राहतं आणि पाण्यामध्ये पण जगू शकतं. क्रोकोडाईल, मगर सुद्धा जमिनीवर पण राहते आणि पाण्यात. अजून टॉर्टॉईस सुद्धा आहे की जे जमिनीवर पण राहतो आणि पाण्यात, दोन्ही ठिकाणी राहू शकतात. ठीक आहे. आता बघूयात आपण इन्सेक्ट. इन्सेक्ट म्हणजे किडे, छोटे छोटे किडे. देअर आर मेनी इन्सेक्ट्स अराउंड अस. तुम्ही बघता की नाही आपल्या आजूबाजूला खूप सारे छोटे छोटे किडे कीटक असतात. दे हॅव 6 legs. आता इन्सेक्ट कसे ओळखायचे, तर ज्याला 6 पाय असतात ना त्यांना इन्सेक्ट म्हणायचं. ओके. मोस्ट इन्सेक्ट्स हॅव विंग्स टू फ्लाय. तर जे किडे असतात तर त्यातल्या जास्त तर किड्यांना उडण्यासाठी विंग्स म्हणजे पंख असतात. सम ऑफ देम क्रॉल ऑन ग्राउंड. त्यातले काही जे आहेत ते जमिनीवरती क्रॉल म्हणजे असे सरपटून रांगून चालतात. फ्लाईज अँड मॉस्किटोज आर अवर एनिमीज. माशा आणि मॉस्किटो म्हणजे डास हे आपले एनिमी, शत्रू आहेत, कारण ते आपल्याला हार्म करू शकतात. फ्लाईज कॅरी जम्स. ज्या माशा असतात तर त्यांच्या पायाला काय बसलेले असते, घाण असतात, जंतू असतात, आणि मग ते आपल्या जेवणावरती जर बसले तर आपण आजारी पडू शकतो, म्हणून त्यांना आपले एनिमीज, शत्रू म्हणलेलं आहे. अँड द मॉस्किटो स्प्रेड डिसीजेस लाईक मलेरिया. आणि मच्छरांमुळे काय होऊ शकतो, डासांमुळे आपल्याला मलेरिया होऊ शकतो, डेंग्यू होऊ शकतो, असे मोठमोठे आजार होऊ शकतात, म्हणून ते आपले शत्रू आहेत. सम ऑफ द इन्सेक्ट्स अराउंड अस आर. आता आपल्या आजूबाजूला दिसणारे इथे इन्सेक्ट दिलेले आहेत. मॉस्किटो म्हणजे डास, मच्छर. हाऊस फ्लाय म्हणजे माशी. कॉकरोच म्हणजे झुरळ. बटरफ्लाय फुलपाखरू. बिटल हा किडा बघा गवतावरती दिसतो. बी म्हणजे मधमाशी आहे. अँट मुंगी. ग्रॉस हॉपर, नागतोडा, हे सगळे इन्सेक्ट आहेत. इन्सेक्ट कसं ओळखायचं, तर त्यांना 6 पाय असतात. 6 पाय म्हटले की त्यांना इन्सेक्ट म्हणायचं. ओके. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का, अ हाऊस लिझार्ड कॅन नॉट ओनली वॉक ऑन द वॉल, इट कॅन ऑल्सो वॉक ऑन द सिलिंग. तुम्ही घरामध्ये कधी पाल बघितली आहे का, ती फक्त भिंतीवरतीच नाही चालत, आपल्या घरावरती असं छप्पर असतं की नाही, आपलं सिलिंग असतं जिथं आपला फॅन लावलेला असतो बघा, तिथं ती अशी आडवी पण चालते. ती अशी कशी पडत नाही बरं, कारण तिच्याकडे ती क्वालिटी आहे की ती
भिंतीवर पण चालू शकते आणि सिलिंगवरती सुद्धा, छतावरती सुद्धा ती चालू शकते. ओके. आता टॉक अँड टेल. आता हे सांगा बरं, हाऊ डू बर्ड्स स्विम? पक्षी कसे काय स्विमिंग करू शकतात? कारण त्यांचे पायाचे असे जे वेब्ड फीट असतात ना, त्याच्यामुळे ते स्विमिंग करू शकतात. आता या लेसनमधून आपण काय शिकलो? ॲबिलिटी टू आयडेंटिफाय ॲनिमल्स अँड बर्ड्स. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲनिमल्स आणि बर्ड्सचे आपण टाईप शिकलो आणि त्याच्यामुळे आपण आता त्यांना ओळखू शकतो. समजलं? बाय बाय.